अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघा, आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात एक प्रश्न नेहमीच येऊन गेला असेल की मी कधी श्रीमंत होणारच नाही का, माझी कधी परिस्थिती बदलणारच नाही का, म्हणजे मी जसं आता मिडल क्लास आहे तर मी असाच राहणार का, माझी परिस्थिती कधी बदलणार, माझं भाग्य कधी बदलणार, माझं नशीब कधी घडणार। मी तर खूप मेहनत करतेय, मी खूप मेहनत करतो, दिवस रात्र मी कष्ट करतो, मात्र माझेच नशीब मला साथ का देत नाही। जेही करायला जाते त्याच्या सगळं उलटच होऊन बसतं। ना आयुष्यात सुख आहे, ना समाधान आहे, ना माझ्याजवळ पैसा आहे। पैसा नसल्यामुळे समाजामध्ये मान नाहीये, सन्मान नाहीये। बघा, असे असंख्य प्रश्न आपल्या डोक्यात येत असतात, असे असंख्य विचार आपल्या मनामध्ये सतत असतात। बऱ्याच वेळा परिस्थिती सुधारण्यासाठी, बऱ्याच वेळा नशीब बदलण्यासाठी, बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये पैसा येण्यासाठी किंवा आपलं जे भाग्य आहे ते भाग्य चमकण्यासाठी आपण ज्योतिषांकडे जातो, पत्रिका दाखवतो किंवा मग कधी माझं भाग्य बदलणार असं आपण त्याने विचारतो आणि मग ते आपल्याला सांगतात की एखादा क्रिस्टल वापरा, एखादा धातू वापरा, एखादा मोती वापरा, सोन्याची अंगठी त्याच्यामध्ये मोती टाकून तुम्ही वापरा, भाग्य बदलेल, श्रीमंतीचे योग येईल, पैसा येईल, पैसा आकर्षित होईल। पण बघा, हे प्रत्येकाला परवडण्यासारखं आहे का? अजिबात नाही। अगदी मी सुद्धा या गोष्टी काय ज्या आहेत त्या अफोर्ड नाही करू शकत। प्रत्येकाला जमेल असं नाहीये, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आणि हे मोती चांदी सोनं साथ देईल असंही नाहीये। मात्र आपल्या सृष्टीमध्ये, आपल्या या आध्यात्मिक काही गोष्टींमध्ये असे काही उपाय सांगितलेले आहेत जे उपाय केल्याने, ज्या सेवा केल्याने आपण आपलं भाग्य बदलवू शकतो, आपण आपलं बिघडलेलं ते भाग्य आहे ते भाग्य आपण चमकवू शकतो। ज्या नशिबातही गोष्टी नाहीत त्या नशिबात नसलेल्याही गोष्टी या उपायांनी मिळवू शकतो। आणि यातील एक महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला आत्ताच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जो एक उपाय तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे। शुक्रवारी अशी एक गोष्ट तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहे, जी गोष्ट तुमच्या जवळ ठेवल्याने भाग्य बदलायला लागेल, नशीब साथ द्यायला लागेल, नशीब चमकायला लागेल। जिथे जिथे तुमच्या आयुष्याचे फासे उलटे फिरत होते ते फासे तुमच्या मनासारखे पडायला लागतील, बिघडलेली कामं व्हायला लागतील, घरामध्ये अखंड लक्ष्मीची कृपा होईल, माता लक्ष्मी अखंड तुमच्या घरामध्ये वास करेल आणि तुम्ही जे जे काही कराल, जे जे कर्म कराल, जे जे कष्ट कराल, त्या प्रत्येक कष्टाला माता लक्ष्मी तुम्हाला साथ देईल। बघा, उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे, जो शुक्रवारी पूर्ण विश्वासाने करायचा आहे। आता उपाय काय आहे ते ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, या उपायासाठी आपल्याला काय करायचंय, आपण बऱ्याच वेळा बघा एखाद्या दुकानामध्ये जातो, एखादं मोठं किराणा दुकान असतं, लाईनीत 4 दुकान असतात पण एखादं दुकान भरपूर चालत असतं, तिथे जावं तेव्हा गर्दी असते आणि बाकीची 2-3 दुकाने ती अशीच पडून असतात। तुम्ही डीमार्टला जाल, सोन्याच्या एखाद्या दुकानात जाल, अगदी एकाच भागामध्ये 10 दुकानं सोन्याची आहेत पण एकच दुकान भरकोस चालतंय आणि बाकीची सगळी दुकानं अशीच आहेत। तुम्ही प्रत्येक वेळेस हे ऑब्झर्व केलं असेल की एखादं किराणा दुकान असेल, डीमार्ट असेल, कपड्यांचं दुकान असेल, सोन्या चांदीचं दुकान असेल, जे भरपूर चालत आहे आणि बाकीची दुकानं जी आहेत ती अशीच आहेत। तर तुम्हाला काय करायचंय, अशा एका दुकानामध्ये जायचंय जिथे भरपूर लक्ष्मी प्राप्ती आहे, जिथे भरपूर पैसा येत आहे किंवा जे दुकान भरपूर चालत आहे, म्हणजे काय तर त्या दुकानात ऑब्विसली लक्ष्मीचा वास आहे, तिथे जायचं आहे। तिथून तुम्हाला एक 10-15 रुपयाची गोष्ट खरेदी करायची आहे आणि त्यांच्याकडनं 1 रुपयाचं किंवा 2 रुपयाचं किंवा 5 रुपयाचं एक नाणं तुम्हाला त्यांच्याकडनं घ्यायचे। 10 रुपयाचं घेतलं तरी चालेल, फक्त एक नाणं तुम्हाला त्यांच्याकडनं घ्यायचं आहे। हे नाणं घेतल्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे। हा उपाय, ही गोष्ट शुक्रवारच्याच दिवशी तुम्हाला करायची, ठीक आहे। घरी आणल्यानंतर एक तुम्हाला हे ठेवायचं आहे, प्लेट घ्यायची, प्लेटमध्ये हे नाणं ठेवायचे, या नाण्यावरती थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि गंगाजलाने हे जे नाणं आहे ते स्वच्छ करून घ्यायचे। आता नाणं स्वच्छ करून घेतलं की त्यानंतर काय करायचंय, देवघरामध्ये एक चांगला दिवा लावायचा आहे, दिवा लावून बाजूला एक अगरबत्ती लावायची आहे,
त्यानंतर एक लाल रंगाचं कापड किंवा लाल रंगाचे कागद घ्यायचं आहे. तुमच्याकडे कागद असेल, कापड असेल, कुठलंही काही असेल चालेल. लाल रंग महत्वाचा आहे. या कापडावरती किंवा या कागदावरती हे जे नाणं तुम्ही घेतलेलं आहे, 1 रुपयाचं, 2, 5, 10 रुपयाचं जे काही असेल ते तुम्हाला त्याच्यावरती ठेवायचे. नाणं ठेवल्यानंतर याच्यावरती तुम्हाला 1 चिमूट हळद टाकायची. आता 1 चिमूट म्हणजे किंचितशी, ठीक आहे. एका चिमटीत मावेल एवढी हळद तुम्हाला त्या नाण्यावरती टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला या नाण्याच्या वरती एक कवडी ठेवायची आहे. पिवळी किंवा सफेद रंगाची जी कवडी असते, ही कवडी तुम्हाला या नाण्याच्या वरती ठेवून द्यायची. तुमच्या देवघरात असेल ती घेतली तरी चालेल किंवा नवीन घेतली तरीही चालेल. बाजारातून, दुकानातून घेतली तरी चालेल. जर देवघरात आहे तर ती घ्या, चालेल, कारण आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी ती सेवा करत आहोत. एक कवडी ठेवायची आहे. यामध्ये 1 चिमूटभर तुम्हाला कच्ची बडीशेप, ज्याला आपण राजीन असेही म्हणतो, कच्ची बडीशेप 1 चिमूटभर तुम्हाला ठेवायची आहे. आणि त्यानंतर यावरती एक तुम्हाला चांदीची तार ठेवायची. चांदीची तार कुठल्याही सोनाराच्या दुकानात तुम्हाला सहज 10, 20, 50 रुपयाला मिळेल. तर 10 मला वाटतं नाही भेटणार, 50 रुपयापर्यंत सहज मिळेल. एकदम छोटीशी तार घ्यायची. जर तुमच्या घरामध्ये असेल एखादी चांदीची गोष्ट, चांदीचा मणी असेल, चांदीची एखादी अंगठी असेल, ती घेतली तरी चालेल. चांदीची गोष्ट असणं महत्वाचे, ठीक आहे. चांदीची तार किंवा चांदीची एखादी अंगठी वगैरे तुम्हाला यामध्ये ठेवायची आहे, या कापडामध्ये ठेवून द्यायची आहे. ठेवल्यानंतर तुम्हाला एक वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचे. ठेवल्यानंतर एक वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. त्यानंतर ओम ह्रीं श्रीं नमः, ओम ह्रीं श्रीं नमः, ओम ह्रीं श्रीं नमः या मंत्राचा तुम्हाला 51 वेळा किंवा 108 वेळा जप करायचा आहे, ठीक आहे. जप करून झाला की त्यानंतर ही जी पुडी आहे, म्हणजे कापड घेतलेला असेल तर त्याची पोटली करा, कागद घेतला असेल त्याची पुडी करा. कागद जरी असेल किंवा पोटली जरी असेल तर त्याला तुम्हाला एक हिरव्या रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा धागा बांधायचा आहे. आता तुम्हाला मी करून दाखवते थोडंसं. आता समजा ही पोटली आहे, ठीक आहे. ही पोटली आहे ज्यामध्ये मी सर्व ठेवलेलं आहे. याला तुम्हाला पिवळा किंवा हिरव्या रंगाचा धागा तुम्हाला गुंडाळायचा आहे. 2, 4, 5, 6, 7 वेळा, जेवढ्या वेळा तुम्हाला बांधायचं आहे तेवढ्या वेळा तुम्हाला हा धागा गुंडाळायचा आहे. गुंडाळल्यानंतर हा जो कागद किंवा ही जी पोटली आहे ती तुम्हाला तुमच्या हातात घ्यायची आहे. हाताची मूठ बंद करायची आहे आणि तुम्हाला म्हणायचं आहे की माझ्याकडे भरपूर लक्ष्मी आलेली आहे. पैसा चुंबकासारखा माझ्या घरामध्ये खेचला जातोय. माझ्या इच्छा ज्या काय आहेत त्या पूर्ण होत आहेत. माझ्या घरामध्ये लक्ष्मीची कृपा झालेली आहे. माझ्या घरात अखंड लक्ष्मी स्थिर आहे. जी ही इच्छा असेल ती पॉझिटिव्हिटीने बोलायची आहे. त्यानंतर ही जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला पर्समध्ये ठेवायची. कामासाठी बाहेर जात आहात तर पर्समध्ये ठेवा, पुरुषांच्या खिचात ठेवली तरीही चालेल. 30 दिवस ही पोटली सतत जवळ ठेवायची आहे. संध्याकाळी कामावरून घरी आलात की ही पोटली देवघरात ठेवायची आहे. आणि सकाळी जेव्हा कामावरती बाहेर जाल, व्यवसायासाठी, नोकरीसाठी, दुकानात जे काही तुमचं असेल, बिझनेस, कॉन्ट्रॅक्ट किंवा जे काही असेल त्यासाठी बाहेर पडताना ही पोटली खिचात ठेवायची आहे. संध्याकाळी आल्यानंतर ती देवघरामध्ये ठेवायची आहे. जेव्हा तुम्ही सकाळी पोटली उचलाल खिचात ठेवताना तेव्हा अगदी 5 मिनिटं ओम ह्रीं श्रीं नमः, ओम ह्रीं श्रीं नमः, ओम ह्रीं श्रीं नमः या मंत्राचा तुम्हाला 5 मिनिटं जप करायचा आणि त्यानंतर ती उचलून खिचात ठेवायची. 30 दिवस हा प्रयोग तुम्हाला करायचा आहे. 30 दिवस झालं की त्यानंतर काय करायचं आहे, 30व्या दिवशी ही जी पोटली आहे या पोटलीमध्ये ठेवलेलं जे नाणं आहे आणि जी तार आहे, चांदीची तार किंवा अंगठी, जे तुम्ही नाणं त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे ते नाणं आणि कवडी, या तीनही गोष्टी तुम्हाला देवघरामध्ये ठेवायच्या आहेत. आणि बाकी बडीशेप, तो कागद किंवा ती पोटली असेल ज्यामध्ये तुम्ही हळद वगैरे टाकलेली होती, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पिंपळ किंवा वडाच्या झाडाखाली ठेवून द्यायच्या आहेत. फक्त याच्यामधील अंगठी असेल, चांदीची एखादी गोष्ट, पैसे आणि त्याचबरोबर कवडी, ह्या 3च गोष्टी तुम्हाला देवघरामध्ये ठेवून द्यायच्या आहेत. बघा, 30 दिवसांच्या आत तुमच्या घरात भरपूर लक्ष्मीची कृपा झालेली असेल. जिथे जिथे अडलेला पैसा आहे तो पैसा तुमच्या घरामध्ये यायला लागेल. सगळी काही जी कामं तुमची बिघडलेली होती ती कामं व्यवस्थित व्हायला लागतील. इच्छा पूर्ण व्हायला लागतील. सर्व मनोकामना तुमच्या पूर्ण होतील. घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होऊन माता लक्ष्मी तुमच्या घरात अखंड स्थिर होईल. 30 दिवसानंतर तुम्हाला असं वाटलं की पुन्हा आपण हा उपाय करावा. 30 दिवसानंतर पुन्हा तीच चांदीची तार घ्यायची आहे, पुन्हा तीच कवडी तुम्हाला घ्यायची आहे आणि पुन्हा तो जो उपाय आहे तो 30 दिवसानंतर पुन्हा तुम्ही करू शकतात. 30 दिवसाच्या गॅपाने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. हा एक उपाय तुमच्या आयुष्यामध्ये भरभराट करेल, बरकत आणि लक्ष्मी कृपा होईल. घरामध्ये अखंड लक्ष्मी जी आहे ती स्थिर होईल. पैशांमध्ये, धनधान्यांमध्ये वृद्धी होईल. अडलेली कामं तुमची मार्गी लागतील. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ
व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.